1 जानेवारीला आपल्या 500 शूरवीरांना सलामी द्यायला भीमा कोरेगावला गेलतो, पण तिथं भीमा नदीवर एक गोष्ट अशी होती की ती भरपूर अनुयायांना वाटत होती की ती नसायला पाहिजे. तर जे भीम पब्लिक, मी कृष्णा साबळे, मी पहिली दिवसच चाललोय आज भीमा कोरेगावला. पहिलं तर मी मित्र सकाळी 6लाच निघालो होतो तिकडं, आणि नगर शिरूरच्या रस्त्याने आम्ही डायरेक्ट येऊन पोहोचतो भीमा कोरेगावला. मग त्याच्यानंतर गाडी पार्किंगला लावली आणि दरवर्षी सारखी बस पकडून येऊन पोहोचलो थोडं पुढे. त्याच्यात आम्ही इथं पहिली दिवस आलतो त्याच्यामुळे एकदम निवांत होतो, पण तुम्ही एक फॉलो करून टाका बरं का, तुमची लय गरज आहे मला. आणि पूर्ण याच्यामध्ये आपल्या पुणे पोलिसनं बंदोबस्त 1 नंबर केलेला आहे, त्याच्यात काही विषय नाही. पण तसंच भीमा नदीला क्रॉस करून येऊन पोहोचतो शौर्य स्तंभापाशी. इथं आल्यावर पब्लिक सोबत कडक सलामी देऊन टाकली शौर्य स्तंभाला, कारण की इथं जो इतिहास घडलेला तो तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आणि तो पूर्ण जगा वेगळा आहे, त्याच्यात काही वाद नाही. आणि इथं पब्लिक एवढी होती की आम्ही 2 घंटे फिरलो, पण तरी पण आम्हाला नीट बरोबर फोटो काढता आले नाही. त्यामुळे तिथं थोड्या बाजूला भीमगीत चालू होते ते ऐकले, आणि माझ्या मित्राला घ्यायचं होतं पुस्तक, त्यामुळे तिकडे जाऊन थोडंफार फिरलो आणि ते घेऊन टाकलं. मग त्याच्यानंतर सगळं पाहून मागं चाललो होतो. पण इथं भीमा नदीच्या ब्रिजवर असा विषय झाला की या बोर्डवर लिहिले तीर्थक्षेत्र, काही अनुयांना वाटत होतं की असं नव्हतं लिहायला पाहिजे. आणि मी तिथं पहिली दिवस आल्यामुळे तिथं नावाचा काय विषय तो तर मला माहित नाही, पण तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट मध्ये सांगून टाका काय विषय. तर बाकी मला तर लय लांब जायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही निघलो होतो, पण तुम्ही जाता जाता तेवढं फॉलो करून टाका बरं का.